केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या क्रूर कर्माचा हा पर्दाफाश आहे मंडळी. सिगरेट, दारू, क्लब या सगळ्या गोष्टींमध्ये जी युवा पिढी गुंतलेली आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं ही लोक असे कृत्य करतात, त्यामुळे आणखी एक प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. सिया आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवाल याची हत्या केली. केतन अग्रवाल हत्याकांड, आता बरीच माहिती सध्या समोर आली आहे. केतन अग्रवालची हत्या त्याचीच होणारी पत्नी फियांसे सिया गोयल हिने केली. सिया गोयल सोबत तिचा बॉयफ्रेंड, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा सुद्धा यामध्ये सामील होता. दोघांनाही अटक झालेली आणि दोघांनाही पोलीस कोठडीत पाठवण्यात आलाय. पण अत्यंत शिताफीने, क्रिमिनल माइंडने चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतनच्या हत्येचा प्लॅन बनवला. तो प्लॅन कसा फसला, पोलिसांना सिया गोयल वरती कोणत्या बिंदूपासून संशय यायला लागला, सिया गोयल हिचा इतिहास काय आहे, हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात मंडळी. सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांची एंगेजमेंट साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात पार पडला होता. नोव्हेंबर 2025 पासून सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. चेतन चौधरीचं मार्केट यार्डमध्ये मसाल्याचं दुकान आहे, तर सिया गोयल हिच्या वडिलांचं सुद्धा मार्केट यार्डच्याच परिसरात मसाल्याचं दुकान आहे. मोठ्या मसाल्यांचा व्यापारी त्यांचे वडील आहेत. नावाजलेले हे दोनही व्यापारी आहेत आणि याच ठिकाणी सिया आणि चेतन चौधरी यांची ओळख झाली. प्रेमसंबंध नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाले, पण सिया गोयलच्या घरच्यांना चेतन चौधरी हा त्यांच्या तोलामोलाचा वाटत नव्हता. सिया गोयलचा परिवार हा अत्यंत श्रीमंत परिवार, पैसेवाले लोक, मोठे व्यापारी, त्यामुळे चेतन चौधरी त्यांच्या तुलनेत त्यांना फारसा आवडलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी केतन अग्रवाल या मोठ्या उच्च शिक्षित, परदेशात शिकलेल्या आणि घराच्या पद्धतीनं गर्भ श्रीमंत असलेल्या मुलासोबत तिचं लग्न ठरवलं. एंगेजमेंट सुद्धा करून टाकलं. पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार केतन अग्रवाल ज्याच्यासोबत तिचा साखरपुडा झाला होता त्याचं आणि सियाचं फारसं जमत नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये वाद होत होते. त्याचं कारण असं होतं की केतनने बऱ्याचदा नोटीस केलं होतं की रात्रीच्या वेळी सियाचा मोबाईल हा कंटिन्यू बिझी असतो, एंगेज असतो. बऱ्याचदा त्याने विचारलं त्यावेळी ती सिया आक्रस्ताळेपणा करायची, भांडायची, जोरजोराने रडणं, हा सगळे प्रकार ती यापूर्वी करून झालेलं. केतन अग्रवालने आपल्या वडिलांना सांगितलं होतं की सियाचं तुम्ही बॅकग्राऊंड चेक केलंय का, तिची हिस्ट्री चेक केली आहे का, तिची संमती आहे का या नात्याला. पण तेव्हा केतनच्या घरच्यांनी ती लहान आहे, तिला आपण समजून सांगू, लग्न झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल आणि ते सगळं काही व्यवस्थित होईल या आशेवरती राहिलंय. त्याला दिलासा दिला, विश्वास दिला. त्यामुळे केतनने फार सखोल चौकशी न करता केतनने सुद्धा सांगितलं होतं की ती नेहमी आपला मित्र चेतन चौधरी याचा उल्लेख करत होती. केतन याने त्यांच्या वडिलांना हे सांगितलं होतं, त्यांनी ते समजून घेतलं होतं, तरी देखील तो शांत झाला. 18 जून जेव्हा केतनची प्रत्यक्षात हत्या करण्यात आली, त्याच्या एक दिवस अगोदर चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचं एका कॅफेमध्ये बसून बराच वेळ चर्चा करतानाचं फुटेज समोर आलं. आता असं सांगितलं जातं की याच ठिकाणी केतन अग्रवालला कसं मारायचं याचं प्लॅनिंग या दोघांनी केलं. त्यानुसार 18 जूनला तिने आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी, 19 जूनला सियाचा बर्थडे होता आणि 18 जूनला प्री सेलिब्रेशन करायचं म्हणून तिने हे सगळं ठरवलं. 18 जूनला ती केतनला घेऊन लोहगडावर गेली. या अगोदर 31 मे या दिवशी देखील ते लोहगडावर गेले होते. 4 जूनचा सुद्धा प्लॅन झालेला होता, तेव्हा पण त्याने असंच काहीतरी प्लॅनिंग करून ठेवलं होतं, पण ते जमलं नाही. 14 जूनला ते लोहगडावर गेले आणि 18 जूनला परत लोहगडावरती ते दोघे गेले. या तिन्ही ट्रेकमध्ये सिया गोयलने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फसला होता. यावेळेस चेतन चौधरी म्हणाला की तुझ्या एकटीकडनं ते होणार नाही, मी सुद्धा यावेळेस त्याला मारण्यासाठी होतो. ठरल्याप्रमाणे हे 18 जूनला गेले. तिथे गेल्यानंतर एका कठाड्यावरनं त्याला ढकलण्यात आलं. ढकलण्याच्या आधी तो कठाड्यावर उभा होता. सिया गोयल ही त्याच्यासोबत गप्पा मारत होती. गोड गप्पा मारण्यात त्याला तिने गुंग करून टाकलं होतं आणि अचानकपणे चेतन चौधरी तिथे आला आणि त्याने जोरदार धक्का देऊन केतन अग्रवालला कठाड्यावरनं खाली पाडून टाकला. केतन खाली पडल्यानंतर सिया गोयल रडावडा करायला लागली, आरडाओरड करायला लागली. सुरक्षा रक्षकांना बोलवण्यात आलं. जोरात ती त्या ठिकाणी रडत होती आणि हे सगळं झालं. रेस्क्यू टीम आली आणि पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह शोधून काढला. त्यावेळी सिया दूरवरती बसलेली होती. पोलीस सियाजवळ गेले. त्यातले राहुल नावाचे एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी सियाला दिलासा देण्यासाठी घाबरून जाऊ नये म्हणून, जास्त रडापड करू नये म्हणून तिला
त्यावेळेस खोटं सांगितलं की काळजी करू नको, केतन जिवंत आहे. केतन जिवंत हे वाक्य सियाने ऐकताच तिचा चेहऱ्याचा रंग उडाला. खुश होण्याच्या ऐवजी ती प्रचंड घाबरली. आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी अतिशय चिडीचूप झाली. घाबरलेले हावभाव, नीट बोलताही तिला येईना, कन्फ्यूज माइंडसेट, आणि हे सर्व पोलिसांनी नोटीस केलं. आणि तिथेच सिया गोयलवरती पहिल्यांदा संशयाची सुई गेली. आणि मग पोलिसांनी सखोल चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांनी सिया गोयलचे कॉल रेकॉर्ड्स काढले, मागच्या 6 महिन्याचे कॉल रेकॉर्ड्स काढले, आणि धक्कादायक सत्य समोर आलं. सियाचं एका पर्टिक्युलर नंबरवरती तब्बल 2004 वेळा कॉल झाल्याचं आढळून आलं. त्यावरच्या लेंदी कॉल्स देखील त्यामध्ये होत्या. काही कॉल हे तासाचे सुद्धा होते. हे कॉल कुणाचे आहेत हे पोलिसांनी शोधून काढलं, पण नंबर निघाला चेतन चौधरीचा. मग सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही पोलिसांच्या रडारवरती घेण्यात आला. पोलिसांनी चेतन चौधरीची सखोल अशी चौकशी केली. गडावरचं आणि गडाच्या आजूबाजूच्या CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं. तेव्हा एक हुडी घातलेला अज्ञात व्यक्ती सिया आणि चेतन अग्रवालच्या आजूबाजूलाच फिरतोय असं दिसून आलं. हा चेतन चौधरीच होता. इतक्या तापमानामध्ये, इतक्या गरमीमध्ये डोक्यावरती हुडी घालून आणि चेहरा लपवून हा माणूस का फिरतोय असा संशय पोलिसांना आला. त्याचप्रमाणे तो सिया आणि चेतनच्या अगोदर गडावरती पोहोचलेला होता. सर्व स्पॉटवरती देखील तो जाऊन आलेला होता. मग चेतन चौधरीला आणि सिया गोयलला अटक करण्यात आली आणि त्यांच्याशी सगळी विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांचं अफेअर, मारण्याचं प्लॅनिंग आणि 3 जे अटेम्प्ट फेल गेले होते हे सगळं समोर आलं. यात गमतीशीर गोष्ट अशी होती की अटक केल्यानंतर सिया आणि चेतन हे एकमेकांवरती सगळं प्रकरण ढकलत होते. त्यातलं कबुली दोघांनी दिली की खुनात आमच्या दोघांचाही सहभाग होता, पण चेतनला धक्का कोणी दिला याबाबत दोघेही वेगवेगळं उत्तर देत आहेत. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्याचबरोबर चेतन चौधरीने अजून एक चाल चालली होती की त्याने लोहगडावरती जाताना आपला मोबाईल दुकानात आपल्या कामगाराजवळ म्हणजेच नीरज कुमार या नावाच्या व्यक्तीकडे ठेवला होता आणि त्याचा मोबाईल त्याने सोबत घेऊन गेला होता. कारण आपल्या मोबाईलचं लोकेशन हे आपल्या दुकानात सापडावं आणि दिवसभर आपण तिथेच होतो हे सगळं त्याचं प्लॅनिंग होतं. पण पोलिसांनी जेव्हा नीरज कुमारसोबत चौकशी केली तेव्हा त्याने सगळं खरं सांगून दिलं. त्याचबरोबर त्या दिवशी चेतनच्या मोबाईलवर चेतनला बोलण्यासाठी ज्याचे फोन आले होते त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आली आणि सगळ्यांनी एकच उत्तर दिलं की आम्ही फोन चेतनला केला होता, फोन उचललाही गेला होता, पण चेतन चौधरी सोबत आमचं बोलणं झालं नाही. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारासोबत आमचं बोलणं झालं. तर मंडळी ही सगळी माहिती समोर आली आणि नीरज कुमार जो चेतन चौधरीच्या दुकानावर काम करतो तो माफीचा साक्षीदार व्हायला देखील आता तयार असल्याचं सांगितलं जातं. तो म्हणाला की मी हे सगळं कोर्टात सांगू शकतो. त्यामुळे आता चेतन आणि सिया गोयल यांची पुरती वाट लागलेली आहे. सिया गोयलच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सिया ही अत्यंत दारूच्या व्यसनी गेलेली होती. ती प्रचंड दारू प्यायची, बऱ्याचदा दारू प्यायची आणि दारू पिल्यानंतर ती अतिशय ॲग्रेसिव्ह होत असे. भांडण करायची, आरडाओरड करायची, आक्रस्ताळेपणा करायची. हा तिचा स्वभाव, तिचं क्रिमिनल माइंड आणि या सगळ्यांमध्ये केलेलं हे प्लॅनिंग. त्यामुळे सिया गोयल आणि चेतन अग्रवालच्या लग्नाचं हे प्रकरण चेतनच्या मृत्यूवरती येऊन थांबलेलं आहे. सिया आणि चेतन चौधरी यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे. डिटेल तपासानंतर त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र हे दाखल करण्यात येणार आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये सिया आणि हा चेतन चौधरी पुरते अडकलेले आहेत आणि देशभर हा सगळा प्रकार, हे सगळं प्रकरण खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चेला जात आहे. या अगोदर देखील असेच 2-3 प्रकरणं होऊन गेलेले आहेत. नवऱ्याला मारण्यासाठी प्रियकराच्या मदतीचा कसा वापर करण्यात आला आणि प्रियकर यामध्ये कसे अडकलेत हे याआधी देखील झालेलं आहे आणि आता नुकती घटना ही आपल्या पुण्यामध्ये घडलेली आहे. तर मंडळी याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद. फोटोंचे सौजन्य बोल भिडूंचे.